पुढची बातमी। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार टीका केली। महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये नामंजूर झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर आक्षेप घेत विरोधक महिलांविरोधी असल्याचं सांगितलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिला आरक्षण विधेयकावर चर्चेसाठी ओपन चॅलेंज दिले। विरोधकांमधलं कोणीही आपल्याशी विधेयकावर चर्चा करावी असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत आणखी काही मुद्द्यांवर भाष्य केलं। ते काय म्हणाले बघूया। आपल्या महिला विरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते 2/3 मतं मिळू दिले नाहीत। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली। आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू। महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ। त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।